नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे आणि आज माझ्याबरोबर आहे सचित पाटील। मला काही इंटरेस्ट नाही आहे या लोकांसारखी हिरोगिरी करण्यामध्ये। एक हिरो आहे ना कॉलेजमध्ये, तो बस झाला। नवीन वर्षासाठी त्याचे काय प्लॅनिंग्स आहेत, काय रिझोल्यूशन्स आहेत, आपण त्याला विचारूया। राजश्री मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर। राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। काय काय प्लॅनिंग्स आहेत 15th साठी? अगदी फ्रँकली सांगायचं तर असं खास प्लॅनिंग काही केलेलं नाही, पण ज्या गोष्टी आयुष्यात ठरवल्या आहेत त्याच गोष्टी त्या गोष्टी फॉलो करायच्या। उदाहरणार्थ एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची, वर्कआउट करायचा रोज सकाळी उठून, रात्री वेळेत झोपायचं, वाचन वाढवण्याची इच्छा आहे यावर्षी मनापासून। वेळ मिळत नाही आणि घरच्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याची खूप इच्छा आहे, कारण शूटिंगमुळे आणि या सगळ्या गडबडीत सगळ्या प्रमोशनच्या खूप कमी वेळ देता येतो। अनेक लग्न समारंभ, घरातली जी जवळच्या माणसांची ज्या मागच्या वर्षी माझे सगळे भावंडं ज्यांच्या लग्नांना मी येऊ शकलो नाही त्यांना मी मनापासून सॉरी म्हणतो। यावर्षी 2015मध्ये घरातले जास्तीत जास्त फंक्शन्स मी अटेंड करू शकेन असा प्रयत्न करीन असं मला वाटतं की, आणि माझी घरचे आई वडील, बहीण आणि माझी बायको, तिचे आई वडील या सगळ्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आय होप यावर्षी मी ती पूर्ण करेन। नक्कीच। काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत का हाती? नवीन प्रोजेक्ट्स तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच क्लासमेट्स हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचबरोबर एक पैसा पैसा नावाची फिल्म आहे, ती जस्ट आता पूर्ण झालेली आहे। क्लासमेट्स नंतर पैसा पैसा नावाची फिल्म येईल आणि त्यानंतर 3 फिल्म्स मी करतो आहे, ज्याचं शूटिंग हळूहळू सुरू होईल, कारण सध्या तरी क्लासमेट्सच्या प्रमोशनमुळे शूटिंग सुरू केलेलं नाही, पण क्लासमेट्स नंतर पैसा पैसा आणि मग त्यानंतर 2 ते 3 फिल्म्स या नवीन वर्षात येतील। नक्कीच। तू जसं मला मगाशी म्हटलंस की वर्कआउटसाठी तू जास्त वेळ देणार आहेस, पण असं ॲक्च्युली या फील्डमध्ये पॉसिबल होत नाही, तर मग ते तू कसं पॉसिबल करणार आहेस? पॉसिबल होत नाही असं मला नाही वाटत। मुळात एखादी गोष्ट आपण ठरवली पॉसिबल करायची तर ती नक्की करू शकतो, आणि व्यायाम ही माझी आवड आहे आणि जर नाही केलं तर मला खूप रेस्टलेस वाटतं। त्यामुळे त्याच्यासाठी मी वाटेल ते झालं तरी वेळ काढतो। म्हणजे जर मला 15-20 मिनटं मिळाली तर मी 15-20 मिनटं व्यायाम करतो शूटिंगला जायच्या आधी। जर मला 1 तास मिळाला, 1.5 तास मिळाला, 2 तास मिळाले तर जो वेळ मिळतो तो मी युटिलाइज करतो। अर्थात व्यायाम करायच्या आधी तुमची झोप पूर्ण होणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे ॲटलिस्ट जर एखाद्या दिवशी रात्री उशिरापर्यंत शूटिंग झालं तर नेक्स्ट डे मी स्ट्रेचिंग करतो। शूटिंगला जिकडे कुठे शूट करत असेल तिकडे चालतो जास्तीत जास्त। व्यायाम हा फक्त वेट्सचा व्यायाम करणं असं नाही आहे। फ्री हँड्स जे आपण सूर्यनमस्कार म्हणतो, आपण चालतो, आपण जागच्या जागी उड्या मारतो, हजारो प्रकार आहेत व्यायामाचे। मुख्यतः घाम निघाला पाहिजे व्यायाम करून, आणि जास्तीत जास्त हेल्दी खाणं, जे घरगुती खाणं असतं आपलं, ते खाणं दर 2-2, 3-3 तासांनी थोडं थोडं खाणं दिवसभरात खूप गरजेचं असतं शरीराला, आणि या सवयी मी आत्तापर्यंत तरी फॉलो केल्यात, याच नवीन वर्षातही फॉलो करीन याची खात्री आहे मला। नक्कीच। बरं, 31st आहे, 31st चे काय प्लॅनिंग्स आहे? घरी बसून एन्जॉय करणार की फ्रेंड्स बरोबर? 31stला आम्ही दरवर्षी आमचा ग्रुप आहे, मी, अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, अजित परब, आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज, त्याच्यानंतर विशाल इनामदार, अशी खूप सगळी मंडळी आहेत की जी आम्ही दरवर्षी कुठे ना कुठेतरी जातो। जास्ती करून अलिबागला जातो। याही वर्षी अलिबागलाच जाण्याचा मनसुबा आहे आणि याही वर्षी आम्ही सगळे अलिबागला जाणार आहोत। खूप मजा करतो। नॉर्मली आम्ही 2 दिवसच जायचा प्लॅन करतो, म्हणजे 31 आणि 1, पण आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की 31-1ला 1 तारखेला परत कधीच येत नाही, कारण मन भरत नाही, आणि 2 तारखेला आम्ही सगळे परत येतो। पण हा जो एक पर्टिक्युलर सुट्टीचा दिवस आहे तो सगळेच जण आम्ही काही घेत नाही त्या दिवशी, शक्यतो। अगदीच खूप महत्त्वाचं असेल तर ठीक आहे, पण शक्यतो हा दिवस आमचा सगळा ग्रुप आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो। नक्कीच
सचिन तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुला सुखाचा, समृद्धीचा आणि सेफली जावं. थँक्यू. माझ्याही राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या माझ्याकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.